नमस्कार. या ठिकाणी येणाऱ्या 2026च्या अंगणवाडी सुपरवायझर भरतीसाठी वय आणि शिक्षणाची काय पात्रता आहे, आज आपण यामध्ये डिटेल्स बघूया. बघा, या ठिकाणी अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे हे दोन प्रकारे भरल्या जात असते. एक तर ते भरल्या जाते सरळ सेवेनं, म्हणजे या ठिकाणी कोणतीही महिला ज्यांचं शिक्षण ग्रॅज्युएशन आहे अशी सगळी त्या ठिकाणी परीक्षा देऊ शकते. लक्षात ठेवा, यासाठी तुमचं मुक्त विद्यापीठातून जरी शिक्षण झालं असेल तरी चालते. दुसरं म्हणजे या ठिकाणी अंतर्गत किंवा ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यामधून हे पद भरलं जाते. साधारणतः 50% पदं बाहेरून भरले जातात, 50% पदं सरळ या इथून भरले जातात अंतर्गत मधून. तर अंतर्गत मधून जे पद भरले जातात त्यांच्यासाठी वयाचं जर अट म्हटलं तर सध्या गव्हर्नमेंटच्या नियमानुसार 45 वर्ष केलेलं आहे. मात्र कोर्टात केस आहे, साधारणतः 50 वर्ष होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, जशी त्या ठिकाणी कंप्लीट होईल तुम्हाला 50 पर्यंत तुम्ही भरू शकता. मात्र आजच्या तारखेपर्यंत 45 वर्षापर्यंत मर्यादा आहे. तसंच या ठिकाणी ग्रॅज्युएशन सुद्धा तुमचं असणं आवश्यक आहे आणि 10 वर्षाचा अनुभव. तसंच कोर्टामध्ये केस आहे ज्याच्यामध्ये 12वी पासचं केस टाकलेली आहे. जर ती पास झाली तर तुम्हाला 12वी पास असलेल्या महिला सुद्धा तो फॉर्म भरू शकणार आहेत. तर या सर्व माहितीसाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, या चॅनलला फॉलो करा, कारण की या चॅनलवर या परिस्थितीचे सगळे तुम्हाला अपडेट्स भेटणार आहे. तसंच हे तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर बनायचं आहे, पोस्ट ही खूप चांगली आहे आणि अजिबात जॉबचं टेन्शन नाही आहे, नो टेन्शन जॉब आहे. तर या सर्व परीक्षेची जी तयारी आहे आपल्या क्लासेसमध्ये घेतली जातात, ज्याच्यामध्ये सर्व विषय आहेत, मराठी, इंग्रजी, विशेषतः ICT विषय, ज्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळून तुम्ही या ठिकाणी ती पोस्ट मिळवू शकता. तर या विषयाची खास तयारी करून घेतली जाते. आतापर्यंत आपल्या जवळपास 2 परीक्षांमध्ये 250 महिला या ठिकाणी सुपरवायझर लागलेले आहेत. तर आपण ही बॅच जॉईन करू शकता. बॅचमध्ये तुम्हाला सर्व विषयाची परफेक्ट तयारी आहे. तुम्हाला वेळेनुसार तुम्ही लेक्चर बघू शकता आणि नोट्स सुद्धा उपलब्ध आहेत. भरपूर प्रश्नसंच उपलब्ध आहेत. तर येथे आपण बॅच जॉईन करून घ्यायचे. नंबर दिलेला आहे 96 65 48 40 48 यावर संपर्क करायचा आहे. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ दुसऱ्यांना शेअर सुद्धा करायचा आहे. थँक्यू.